अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेला आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. यंदा 30 मार्च रविवार रोजी गुढीपाडवा आलेला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारून तिची विधिवतपणे पूजा केली जाते. आता गुढीपाडवा हा जो सण आहे तो 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. हा संपूर्ण दिवस शुभ असल्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला शुभ मुहूर्त बघण्याची गरज नसते. आता ह्या दिवशी कोणी सोने खरेदी करतं, तर कोणी चांदी खरेदी करतं, तर कोणी काही वस्तूची खरेदी करत असतं. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार या दिवशी प्रत्येकजण काही ना काही खरेदी करत असतो. कारण असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेली वस्तू कधीही मोडण्याची वेळ येत नाही. आता सोने चांदी खरेदी करायचं म्हटलं तर सोन्या चांदीचे भाव इतके गगनाला भिडलेले आहे, तर प्रत्येकाच्याच खिशाला हे परवडेल असे नाही. त्यामुळे आपल्याला सोन्या चांदीहूनही अधिक मौल्यवान अशा काही वस्तू आहेत त्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करायच्या आहे. तर मग ह्या वस्तू कोणत्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वप्रथम म्हणजे या दिवशी सोने चांदीच खरेदी करायला पाहिजे का? तर नाही. सोन्या चांदीपेक्षाही अशा काही मौल्यवान वस्तू आहेत ज्याची आपण जर खरेदी केली तर त्यामुळे आपल्या घरात सुखशांती ही कायम राहते आणि माता लक्ष्मीला आवडणाऱ्या अशा काही वस्तू खरेदी केल्या तर माता लक्ष्मीही देखील आपल्या घरात कायम वास करेल. तर मग आता ह्या वस्तू कोणत्या आहे? सर्वप्रथम म्हणजे देवघर. जर तुमच्या घरात देवघर नसेल तर तुम्ही या दिवशी देवघर देखील खरेदी करू शकता. त्याचबरोबर देवाचे टाक, कुलदेवी असो, कुलदैवत असो, त्यांचे जर टाक तुमच्या घरात नसेल तर तुम्ही ते टाक ह्या दिवशी खरेदी करू शकता. त्याने आपल्या घरात माता लक्ष्मीचा, आपल्या कुलदेवीचा आणि कुलदेवाचा वास हा कायम राहील आणि आपल्याला आपल्या परिवारावर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद देखील कायम राहील. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की गुढीपाडव्याच्या अगोदर हे टाक बनवायला टाकायचे आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ह्या टाकाची विधिवतपणे पूजा करून आपल्या देवघरात हे टाक ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्ही पितळी वस्तू असो, दिवे असो, तर याची देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्याचबरोबर गजलक्ष्मी, श्रीयंत्र. बघा, श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन असल्यामुळे आपण जर ह्या दिवशी श्रीयंत्राची खरेदी केली तर माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरात कायम राहील. त्याचबरोबर तुम्ही कुबेर यंत्राचे देखील या दिवशी खरेदी करू शकता. आता त्यानंतर अन्नपूर्णा माताची मूर्ती देखील तुम्हाला या दिवशी खरेदी करायची आहे. कारण अन्नपूर्णा माताची मूर्ती जर आपल्या घरात असेल तर आपल्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. आणि अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती आपल्याला तांदळातच ठेवायची असते, तशी ठेवायची नसते. त्यामुळे जर तुमच्या घरात अन्नपूर्णा माताची देखील मूर्ती नसेल तर ती देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. आता बऱ्याच घरामध्ये आपल्या कुलदेवीचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो नाही आहे, तर तो फोटो देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करू शकता. म्हणजे आपल्या कुलदेवीचा असो, स्वामी महाराजांचा फोटो देखील आपल्याला या दिवशी खरेदी करायचा आहे. त्यानंतर आपल्या घरात स्वामीचरित्र असो, गुरुचरित्र असो, हे ग्रंथ असायलाच पाहिजे. त्याबरोबर दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथाचे देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्यानंतर कवड्या, 7 किंवा 9 पांढऱ्या कवड्या तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. गोमती चक्र देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. आता या वस्तू खरेदी करण्या अगोदर एक लक्षात घ्यायचं आहे की आपण या सगळ्या वस्तू घेतल्यावर किंवा जे काही यंत्र आहे ते घेतल्यावर आपल्याकडून त्यांची सेवा होणार आहे का? आपल्याकडे एवढा वेळ आहे का? जर तुमच्याकडून ह्या वस्तूंची सेवा होणार असेल, ह्या यंत्राची सेवा होणार असेल तरच तुम्ही ह्या वस्तू ज्या आहे त्या खरेदी करा, नाहीतर खरेदी करू नका. काय होतं की देवघरात एवढ्या वस्तू ठेवून आपल्याकडून सेवा नाही झाली तर त्याचे दोषे आपल्याला लागत असतात. त्यामुळे जर तुमच्याकडून ह्या वस्तूंची ह्या यंत्रांची सेवा होणार असेल तरच तुम्ही या गोष्टी ज्या आहे त्या खरेदी करा. त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी धने आणि गूळ खरेदी करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण धनतेरसला धन्याची पूजा करतो
त्याचप्रमाणे आपल्याला ह्या दिवशी धन्याची पूजा करायची आहे आणि गूळ देखील आपल्याला या दिवशी खरेदी करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजासाठी कवड्याचे तोरण असेल तर ते देखील आपल्याला खरेदी करायचे आहे, कारण हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते. अशा प्रकारे अतिशय महत्त्वाच्या आणि मौल्यवान ह्या वस्तू आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करायच्या आहे. आता कोणत्या वस्तू ह्या आपल्याला खरेदी करायच्या नाही आहे, तर धारदार वस्तू म्हणजे चाकू असो, सुई असो, कातर असो किंवा विळी असो, या धारदार वस्तूची आपल्याला या दिवशी खरेदी करायची नाही आहे. बघा, या अतिशय महत्त्वाच्या वस्तू आहे ज्या आपल्याला खरेदी करायच्या आहे आणि काही वस्तू आहे ज्या आपल्याला खरेदी करायच्या नाही आहे. तर मग अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.